नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा। गळा उंची घ्यायची आहे मागची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, हे 32 छातीचं माप आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार ब्लाऊजची कटिंग करायची। तर ह्याप्रमाणे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा। असा आकार दिला की आपल्याला मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। इथे मी कॅनव्हास वापरणार नाही आहे, तुम्हाला जर डायरेक्ट बनवता येत नसेल गळ्याचा आकार तर तुम्ही इथे कॅनव्हास वापरू शकता। तर बघा मी आता इथे हे कट करून घेतले। त्याच्यानंतर घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या। अस्तर ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग पिना लावायचे आहे। ज्यांना डायरेक्ट शिलाई मारता येते त्यांनी डायरेक्ट मारायची, ज्यांना डायरेक्ट मारता येत नाही त्यांनी खडूनी गळ्याच्या कडेने 1.5 इंचावरती रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती शिलाई मारायची। तर इथे मी डायरेक्ट शिलाई मारते बघा ह्याप्रमाणे। डायरेक्ट शिलाई मारण्यासाठी काय करायचं मैत्रिणींनो, आपला जो दाबा आहे ना त्या दाब्याचं माप आपण लक्षात ठेवायचं, बरोबर त्या दाब्याच्या मापामध्ये शिलाई मारत चालायची, म्हणजे आपली शिलाई एकसारखी येते। आता गळ्याचा जो मध्ये कपडा दिसतोय ना तो कट करून घ्यायचा आहे। कट करताना अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं कट करायचं आहे। आता पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे आहेत। कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा म्हणजे कपडा व्यवस्थित वळला जातो। आता अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप। दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित द्यायची म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सखी लेडीज टेलर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप दिली की आपली गळ्याचा जो आकार आहे ना अगदी परफेक्ट असा येतो। कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून। जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे। ह्याप्रमाणे सगळीकडनं कट केलं की आपल्याला लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे। कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर खडूने अशी इथे रेष मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे। रेष मारली की एक पेपर घ्यायचा आहे, त्याला असं डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची ब्लाऊजची, पेपरची पण बंद बाजू आणि ब्लाऊजची बंद बाजू ठेवून खालचा जो आपला जो गोल आकार आहे ना गळ्याचा तो आपल्याला असा आखून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे। नंतर तो असं वरती वाढवायचा आहे साधारण 1-1.5 इंच आणि त्या रेषेपासून आहे ना खाली 2.5 इंच असं मोजून घ्यायचं, पुन्हा एक आकार असा द्यायचा आहे आपल्याला। जो आकार दिला ना तोच घ्यायचा असा कट करून। तर ह्याप्रमाणे तो आकार तयार झाला बघा। ह्याप्रमाणे आपल्याला हा आकार तयार करायचा आहे।
आपल्याला हा इतकाच लागतोय जिथपर्यंत आपण रेष मारली तिथपर्यंत, म्हणून आपण बाकीचं थोडंसं कट करून घेतलं. एक पट्टी घेतली साधारण 3-3.5 इंचाची. ती आपल्याला इथे ठेवून आहे ना बरोबर ते पेपरच्या कडेला अशा चुन्या टाकून घ्यायच्या त्या कपड्याला. जर आपण डायरेक्ट जर फ्रिल बनवली तर ती आपल्याला गोल आकारात लावता येत नाही, म्हणून आपण असा पेपरचा वापर केलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा त्या चुन्या आहे ना त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे आणि शिलाई मारून घ्यायची. पेपरवरती शिलाई ह्या पद्धतीने शिलाई मारायची आहे. खालच्या बाजूने असं कपडा जो दिसतोय ना पेपरच्या बाहेर तो सगळा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला आहे ना याला पायपिंग लावायची, गोल्डन पायपिंग आपण करणार आहे. त्याच्यासाठी गोल्डन एक पट्टी घ्यायची आपल्याला आणि छान अशी पायपिंग आपल्याला इथे करायची. आपण पट्टी घेतली ही गोल्डन आणि त्याला पायपिंग करायची म्हणून क्रॉस पट्टी घेतली आणि ती आपल्याला ह्याप्रमाणे अशी इथे लावून घ्यायची. मध्ये फोल्ड करायची. जितकी आपल्याला पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडून एक शिलाई मारून घ्यायची. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला अशीच पायपिंग बनवून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आणि मध्ये फोल्ड करून जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी तितकी पकडून शिलाई मारून घ्यायची. अगदी छान नवीन आणि सुंदर सोपी अशी डिझाईन आज आपण बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा आणि सखी लेडीज टेलर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा ह्याप्रमाणे आपण दोघे बाजूनी पायपिंग करून घेतली, त्याच्यामुळे त्या डिझाईनला आणखी सुंदर असा लुक आलेला आहे. आणि ह्याप्रमाणे इथे आपल्याला ही पॅक करून घ्यायची डिझाईन. इथे पिन लावून घेऊया आणि इथे आपण आहे ना पहिली जी रेष मारली ना त्या रेषेच्या मापामध्ये पॅक करून घेऊ. उरलेला हा कपडा आहे तो कट करून घेऊ. दोघं बाजूने आपल्याला तसंच पॅक करून घेऊया आधी, म्हणजे आपल्याला ते सोपं पडेल. आता जे वरचं इथे एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ही फ्रिल आपली पॅक होईल. आणि त्याच्यानंतर खालची साईड सुद्धा आपल्याला इथे पॅक करून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीत सांगितलं मैत्रिणींनो डिझाईन कशी करायची ते. त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा. आता ही डिझाईन आपली शिलाई मारून झाली की याच्यावरती छान अशी लेस आपण इथे लावणार आहे. लेस लावली की ते डिझाईनला आणखी सुंदर असा लुक येतो, म्हणून सुंदर अशी लेस इथे आपल्याला लावून घ्यायची. दोघही बाजूने आपण लेस लावून घेणार आहे. गोल्डन लेस इथे आपण वापरली, अगदी नाजूक अशी लेस आपण इथे वापरलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे वरच्या भागामध्ये ना छान अशी समोसा लेस आपण इथे लावणार आहे. बघा त्या लेसला आपल्याला दोघं साईडनी शिलाई मारायची, म्हणून एक साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आधी. दुसराही लेसचा पदर आपण इथे लावून घेणार आहे ह्या पद्धतीने. म्हणजे दोन लेस आपण इथे वापरल्या का त्याची आणखी सुंदर अशी डिझाईन तयार होते. आता हे लेसला आपल्याला दोघं बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. ह्याचप्रमाणे आपल्याला इकडनं सुद्धा लेस लावून घ्यायची. मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सखी लेडीज टेलर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा इथे सुद्धा आपण ही लेस लावून त्याला डबल शिलाई मारून घेतली आणि आणखी एक लेस आपल्याला इथे लावून घ्यायची, त्याला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. अगदी कमी वेळात आपण सुंदर अशी डिझाईन आज बनवलेली आहे. तुम्ही अगदी कोणत्याही साडीवरती अशी ब्लाऊज डिझाईन बनवू शकता. आता बनवायचे सुंदर असं लटकन, त्याच्यासाठी आपण चौकोनी तुकडे घेतलेत 2 आणि जी लेस आपण तिथे वापरली तीच इथे घेऊन अशी तिरपी शिलाई मारून घ्यायची. एक पदर त्याच्यावरती असा फोल्ड करायचा आणि पुन्हा एक शिलाई मारायची. ओपन करून हा त्रिकोण पूर्ण शिवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये नॉट ठेवून आणि मुडपून आणि पुन्हा एक शिलाई मारली की छान असं लटकन आपलं तयार होतं.
बघा अगदी छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. असंच लटकन आपल्याला हे दुसरं पण बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन आपले बनवून झाले. आता आपल्याला ह्या नॉड आता जॉईंट करायचे आहे. साधारण ब्लाऊजला वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही लटकन आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सखी लेडीज टेलर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झाली आपली ही सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. तर तुम्ही इथे बघू शकता आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे. इथे आपण एक शिलाई मारून घेऊ, म्हणजे काय होईल, लेसमुळे तिथे पॅक होतं आणि सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली अगदी कमी वेळात तयार झाली. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.